आज विश्ववंद्य जगदवंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा वैकुंठगमन सोहळा, ज्याला आपण संत तुकाराम महाराज बीज असं म्हणतो, त्यानिमित्तानं आजचा आपला छोटासा प्रयत्न तुकोबारायांना प्रार्थना करून तुकोबारायांचं वर्णन आज आपण करायचा प्रयत्न करूया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अहो, संत तुकाराम महाराजांची थोरवी सांगावी तेवढी थोडंच. महाराज नुसते संत नव्हते, ते जगद्गुरु संत होते आहेत. महाराजांचे एकूण 6 अवतार झाले. पहिला अवतार अंबऋषी, दुसरा अवतार भक्त प्रल्हाद, तिसरा अवतार भक्त अंगद, चौथा अवतार भक्त उद्धव, पाचवा अवतार नामदेव महाराज आणि 6वा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. अहो, महाराजांची वंश परंपरा खूप श्रेष्ठ आहे. पहिल्या पिढीला येतात विश्वंभर बाबा, दुसऱ्या पिढीला हरी आणि मुकुंद, तिसऱ्या पिढीला हरिपुत्र आणि विठोजी, चौथ्या पिढीला पदाजी, पाचव्या पिढीला शंकरजी, 6व्या पिढीला कान्होबाजी, 7व्या पिढीला बोल्लोबाजी आणि 8वी पिढी म्हणजे तुकोबाची. महाराजांचा जन्म शके 1530 झाला. अहो, महाराजांची ज्ञानोश परंपरा तर खूपच श्रेष्ठ आहे. पहिला म्हणजे महाविष्णू, त्यानंतर ब्रह्मदेव, त्यानंतर नारदजी, त्यांच्यानंतर व्यासजी, राघवजी, केशवजी, बाबाजी आणि आता तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव तुकोबाराय बोल्लोबा मोरे. तुकोबारायांचे घराणे प्रतिष्ठित असल्यामुळे महाराजांचे लहानपणीचे जीवन सुखात गेले. घरात सावकारी होती. मोठा भाऊ सावजी व लहान बंधू कान्होबा. वडिलांचं नाव बोल्लोबा व आईचं नाव कनकाई. दोघेही साधू वृत्तीचे होते. बोल्लोबांची परंपरेने पंढरीची वारी, देवाची निरपेक्ष सेवा म्हणून त्यांच्या पोटी तुकोबारायांनी जन्म घेतला. म्हणतात ना हो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, अशी आख्यायिका आहे. ज्ञानोबाराय, नामदेवराय वगैरे संत मंडळी यात्रेनिमित्त देहूस आली होती. विश्वंभर बाबाची कीर्ती ऐकून नामदेवरायांना वाटले त्यांच्या घरी आपला जन्म व्हावा. अर्थात 8व्या पिढीत त्यांनी जन्म घेतला. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, निळोबाराय सांगतात. अहो, तुकोबाराच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. जीवनात सगळेच दिवस सारखे राहत नाहीत. लवकरच आई वडिलांनी तुकोबाराची साथ सोडली. इलोकीची यात्रा संपवली. वयाच्या 13व्या वर्षीच तुकोबारायावर संसाराची पूर्ण जबाबदारी पडली. 4 वर्षे संकटाने हैराण केले. 2 वर्ष सतत दुष्काळ पडला. तुकोबारायाची पहिली पत्नी रखुमाई अन्न करता मेली. थोड्या दिवसात मोठा मुलगा संतोबा, तो सुद्धा महाराजांच्या डोळ्यासमोर निवर्तला. मोठा भाऊ सावजीची पत्नी, ती सुद्धा वारली. अगोदरच संसारात उदास असणाऱ्या सावजींनी संसाराचा त्याग केला व तीर्थयात्रेस निघून गेले. 4 वर्षात 5 जण निवर्तले. किती दुःख सोसायचे. देणेकरी पैसे देत नव्हते. खाण्यापिण्याची आबाळ होत होती. समाजातील पत निघून गेली होती. संसार तापाने तुकोबारा हैराण झाले होते. मग मात्र वैराग्य निर्माण झालं. रानात डोंगरात जाऊ लागले. नामचिंतन करू लागले. संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, अशी तुकाराम महाराजांची अवस्था झाली. तुकाराम महाराजांचं साधक जीवन अपरंपार होतं. कर्माला दोष देत, संसाराचा गाडा हलवत तुकोबाराय भजन करू लागले. ज्ञानेश्वरीची पारायणं करू लागली. नामदेवरायाचे अभंग पाठ केले. भंडारा डोंगरावर जाऊन भागवताची असंख्य पारायणं केली. पैसे कर्जावर आणून व्यापार करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांचे चित्त विठ्ठल भजनात रममान झाले त्यांना व्यापारात काय रस वाटणार. तुकोबारायांना मुले मात्र 6. पहिल्या मुलाचं नाव महादेव,
दुसऱ्या मुलाचं नाव विठोजी, तिसऱ्याचं नारायण आणि मुलीचं नाव काशीबाई, भागीरथी आणि शेवटची गंगाबाई अशी 6 पत्ते. तुकोबारायांनी 3 मुलींची लग्ने एकदमच करून टाकली, अर्थात एकदम साध्या पद्धतीने. तुकोबारायांचं जीवन म्हणजे एकदम सिद्ध झालं होतं. त्यामुळेच अवतारी पुरुष असल्यामुळे देवाचे ध्यान करत डोंगरात जाऊन बसायचे. एकदा 7 दिवस झाले घरी परतलेच नाहीत. त्यांचे भाऊ कान्होबा शोधत शोधत निघाले. शेवटी त्यांना भामचंद्र पर्वतावर तुकोबाराय सापडले. पण प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या बरोबर होते. देवाचा साक्षात्कार झाला होता. जीवन सफल झाले होते. स्वतःच्या वाटाच्या वसुलीच्या वह्या इंद्राने डोहामध्ये बुडून टाकल्या, अर्ध्या कान्होबास दिल्या. अहो, तुकोबारायांचं संत जीवन आत्ता खऱ्या अर्थाने सुरुवात झालं होतं. तुकोबारायांनी सर्व आयुष्य कीर्तनात घालवले. हरिभजने धवळले जग, चुकविला लाग कळी काळाचा. अशा पद्धतीने नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तीचा प्रचार प्रसार केला. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, अशा पद्धतीचं महाराजांचं जीवन झालं. त्यात प्रमुख शिवाजी महाराजांचा नजराना तुकोबारायांना पाठवला गेला. त्याचा स्वीकार न करणे ह्याला म्हणायचं संत जीवन. अहो, दगडासहित अभंग जे पाण्यात बुडवले होते ते 13व्या दिवशी स्वतः विठुराया इंद्रायणीतून काढून तुकोबारायाला प्रदान करावं, त्याला म्हणायचं संत जीवन. मंबाजी बुवांच्या काट्याच्या काठीने मार खाऊन त्यांना क्षमा करणे, त्यांना म्हणायचं संत जीवन. कीर्तनात शिवाजीराजे बसले असता परचक्र परतवून लावणे, अर्थात हे सर्व विठोबांनी शक्य केले, पण त्याला म्हणायचं संत जीवन. अहो, स्वतःबरोबर शिंगणापुरी शंकरास भोजन घालणे, त्याला म्हणायचं तुकोबांचं संत जीवन. शिवबा कासारांच्या बायकोने उकळते पाणी अंगावर टाकले तरी महाराजांनी सहन करून त्याला गोड वचन बोलावं, त्याला म्हणायचं तुकोबांचं संत जीवन. अहो, सर्वात महत्वाची घटना म्हणजे कलियुगात वयाच्या 42व्या वर्षी सदेह वैकुंठ गमन तुकोबांनी केलं, त्याला म्हणायचं संत जीवन. मानव देह घेऊनी निजधामा गेले, असं निळोबाराय वर्णन करतात. अहो, एवढंच काय, तुकोबारायांनी वैकुंठ गमन केले असले तरी त्याच्या भेटी करता निळोबारायांनी 42 दिवस अनुष्ठान केलं. आणि प्रत्यक्ष पांडुरंग जेव्हा निळोबारायाला येऊन भेटले तेव्हा निळोबाराय म्हणावे, ते तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का. आणि म्हणावं, निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तुकयांचा धावा करीतसे. देवा, मला तू नाही पाहिजे, मला फक्त तुकोबा पाहिजे, असं म्हणल्यानंतर देवाचाही नाईलाज होतो. आज वैकुंठ गमन सोहळा म्हणून तुकोबारायाचा फक्त वैकुंठ गमन सोहळा आज थोडक्यात समजून घेणार आहोत. अमानित वैराग्य आणि विधेय अवस्था हे तुकाराम महाराजांच्या व्यक्तित्वाचं सार होतं, ज्यात जगाच्या कल्याणाचं आत्मिक वैभव साठवलेलं आहे. असं अक्षर, असं अभंग जगाला देऊन आपलं धर्म कार्य ज्यांनी बजावलं होतं, धगधगीत वैराग्यानं तावून सुखावून निघालेलं त्यांचं मन विरक्ती म्हणजेच मुक्ती अनुभवत होतं. मितूपणाचा घट फुटून गेल्यामुळं घटाकास आणि पटाकास एकरूप होऊन तुकोबा आता विद्यावस्था अनुभवित होते. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, लाही पेरली तर रोप येणार नव्हतं. बीज जाळूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास. आता सर्वत्र आनंदी आनंदच अनुभवाला येत होता. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, हा आदव्यानंद ते उपभोगित होते. सुख सुखाला भेटायला आले होते. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, किंवा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. ही तळमळ, ही हुरहुर आता निमाली होती. आता माहेरावून मूळ आलं होतं. आता आपल्या खऱ्या घरी जाण्याची वेळ आली होती, म्हणून मन आनंदून गेलं होतं. या घराकडून त्यांना अनेक शकुनाचे निरूप येत होते.
आपल्याला न्यायला कोणीतरी निरोप घेऊन येईल म्हणून ते वाट पाहत होते. आणि आता वाट पाहण्यात जीव न वेचलेल्या या संता हाती निरोप आला होता. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. त्यांची पंते माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. वैकुंठाहून आपल्याला न्यायला श्रीहरी येत आहे असा भास त्यांना होऊ लागला. शंख चक्र गदा पद्म, पैल आला पुरुषोत्तम. नाभी नाभी भक्त राया, वेगी पावलो सखया. दुरुनी येता दिसे दृष्टी, वैकुंठाहुनी हरी आला. वयाची 40शीच नुकती उलटली होती आणि तरीही तुकोबाचा देह थकला होता, गळून गेला होता. साऱ्याचे आघात सोसले एखाद्या वीरासारखे. दारिद्र्य भोगले, उपासमार साहिली, जीवलगांच्या मृत्यूचे आघात सोसले. धर्मरक्षासाठीच ही सारी जीवाची आटासाठी करत होते. शरीराची आबाळ झाली. ते अशा स्थितीत कशी साथ देणार? आणि ही साथ हवी तरी कुणाला होती? कारण देहभाव त्यांचा केव्हाच गळाला होता. कोण पर्वा करीत होतो देहाची? आपल्या मृत्यूचा सोहळा आपल्या डोळ्यांनीच महाराजांनी पाहिला होता. आपले कलेवर आपणच पोचवले होते. मग आपल्याला मृत्यू येणारच कसा, असा महाराजांचा प्रश्न होता. माणसाला मृत्यू दोनदा येतो का, असं महाराज स्वतःला म्हणायचे. नाही ना, आपल्याला मृत्यू येणारच नाही. आपल्याला न्यायला वैकुंठाहून श्रीहरीच येणार. मृत्यूला न्यायला देह लागतो. माझ्याकडे देह आहेच कुठे? मग तो कोणाला न्यायला येणार? मला न्यायची मृत्यूची ताकद तरी आहे का? मला न्यायला शंख चक्र गदा आणि पद्मधारी श्रीहरीच येणार. तो पहा, दिव्य प्रकाश ज्योत दिसू लागत आहे. भक्त लोक हो, आता मला फार काळ अडकवून ठेवू नका. मला ह्या श्रीहरीसोबत गेलंच पाहिजे. मला ह्या श्रीहरीसोबत गेलंच पाहिजे. आजवर तुम्ही खूप प्रेम केलं, लोभ दाखविलात. मी उतराई कसा होणार? तुम्हाला मी प्रेम दिलं, प्रभूनं तुम्हाला भक्ती दिली. आता देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. उगाच मायेच्या पाशात मला आता गुंतू नका. वाढविता लोभ होईल उशीर, आणि तिकडून रागवण. चित्त स्थिर करा, आसवे आवरा. मला निरोप द्या आणि आपल्या घरी परता. तुकोबाराय आता लोकांना शेवटचा निरोप मागत आहेत. सकळ ही माझी करा बोळवण, परतोनी घरा जावे तुम्ही. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. वाढवणी दिली एकाची हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, माझिया भावे अनुसरलो. वाढविता लोभ होईल उशीर, अवघीच स्थिर करा ठाई. धर्म अर्थ काम ज्याला एके ठाई, मिळविला तिन्ही हाता हात. तुका म्हणे आता झाली हेची भेटी, उरला त्या गोष्टी बोलाविया. मंडळीनो, आजवर उन अधिक बोललो असेल, पण आपली नाती कळवळ्याची होती हे विसरू नका, असं तुकोबाराज सगळ्यांना विनवणी करून सांगत आहेत. चुकलो मोकलो असे न क्षमा करा, मला तिकडून बोलावणं आला आहे. माझा प्राणेश्वर श्रीहरी मला माझ्या समोर दिसत आहे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. ते पहा, मला स्पष्ट दिसू लागलंय. पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी. मुकुट कुंडलाच्या दीप्ती, तेजे लोपला गभस्ती. मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती. पितांबर झळके कैचा, उजाळल्या दाही दिशा. आनंदाच्या सागर लिहिरीवर बाबा आता डुलत होते, तुकोबराय डुलत होते. त्याचं भान हरपलं, म्हणजे महाराजांचं भान हरपलं. त्यांना आता दिसत होता फक्त श्रीहरी. मंडळींनी जयघोष केला. टाळ मृदंग चिपळ्यांच्या कल्लोशात आणि जयघोषात जग बुडालेलं दिसलं. तुकोबारा आता शांतपणे हात जोडून उभे होते आणि भक्त मंडळींना उद्देशून म्हणत होते,
आम्ही जातो आपुल्या गावा, आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. रामकृष्ण मुखी बोला, रामकृष्ण मुखी बोला, तू का जातो वैकुंठाला. आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तुकोबाराय निघालेले आहेत. भक्त लोक नाचत होते, जय घोष करीत होते. दश दिशा धुंदावल्या होत्या. कोणालाच कशाचं भान नव्हतं. सारं वातावरण विठ्ठलमय झालं होतं. सावळा श्रीहरी तुकोबारायांना न्यायला आला होता. सारे लोक एकमेकांना उराउरी भेटत होते. लोकांना लोकांमध्येच विठ्ठल पाहायला तुकोबांनी शिकवलं होतं. आणि आता तुकोबांना प्रत्यक्ष श्रीहरी होऊन उराउरी भेटत होता. आणि पाहता पाहता श्रीहरी तुकोबारायांना घेऊन दिसेनासा झाला. हरिरूप झालेले तुकोबा दिसेनासे झाले. ते सदेह वैकुंठाला शके 1571 साली म्हणजेच शिमगा असलेल्या दिवशी वद्य द्वितीया सोमवार हा त्यांच्या अवतार कार्याचा समाप्ती दिवस होता. म्हणून आज याच दिवशी तुकोबारांच्या आरतीने ह्या प्रवचनाचा म्हणजेच ह्या चरित्र वर्णनाचा आपण शेवट करूया. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्याला तुकोबारायांचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ इतर परमार्थी ग्रुपला नक्की शेअर करा.